भारतीयत्वाचा विसर आणि आपला गौरवशाली वारसा. मित्रांनो, आज आपण शिकवतोय खरं, पण आपण नक्की काय शिकवतोय? आपण पदव्या घेतोय, पण आपल्या मुळांपासून आपण लांब जातो का? आज आपल्या पाठ्यपुस्तकात आक्रमकांचे गुणगान गायले जाते, पण ज्या मातीने जगाला शून्यापर्यंत आणि विज्ञानापर्यंत पोहोचवलं, तिचा इतिहास कुठेतरी हरवला जातो. माझं भारतीयत्व कुठे आहे माहिती आहे का? हा प्रश्न प्रत्येक तरुणाला पडला पाहिजे. स्वतःला विचार करण्याची वेळ आली. ज्याला स्वतःच्या पूर्वजांचा अभिमान नाही ना, तो देश समृद्ध कसं करणार किंवा कसा होणार याच्यावरती मला कधी कधी प्रश्नचिन्ह होते. आपले थोर संशोधक आपल्या आपल्याला सांगितलं जातं की शोध परकीयांनी लावले, पण सत्य काय आहे? गणित आणि खगोलशास्त्रज्ञ. आपण आर्यभट्टांना विसरलो. कलियुगाच्या 3600 वर्षानंतर जन्मलेल्या या महामानवानं जगाला शून्य दिला. पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर त्यांनी तेव्हाच मोजलं. मान्य जे आजच्या आधुनिक विज्ञान आहे ना, त्याला सुद्धा ते मान्य आहे. वैदिक शास्त्र आजही आपण पाश्चात्य औषधांच्या मागे धावतो, पण ऋषी सुश्रुत माहिती आहेत तुम्हाला? त्यांना फादर ऑफ सर्जरी मानलं गेलं. आणि महर्षी चरक यांनी 2000 वर्षापूर्वीच आयुर्वेदाची निर्मिती केली. ज्या काळात जगाला साध्या जखमेवर उपचार माहिती नव्हतं ना, त्या काळात भारतात प्लास्टिक सर्जरी होत होती. मग तुम्ही विचार करा, आयुर्वेद आयुर्वेद हा केवळ उपचाराचा मार्ग नव्हता, तर ती जीवन पद्धती होती. आज पाश्चिमात्य देश आपल्या आयुर्वेदाचे पेटंट घेऊन करोडोचा व्यापार करू लागले. आपण मात्र आपल्याच विज्ञानाला विसरून मानसिक गुलाम झालो. आपल्याच ज्ञानाला विसरून मानसिक गुलाम झालो. पराक्रमाचा इतिहास काय माहितीये का? इतिहास म्हणजे केवळ तारखा नव्हे हो, तर तो प्रेरणा स्त्रोत असतो. पण आपल्या शिक्षण पद्धतीत काय शिकवलं जातं? छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी मुघलांच्या बलाढ्य सत्तेला अंगावर घेतलं, ज्यांनी स्वराज्य उभं केलं, ज्यांचे युद्धतंत्र आजही जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकवलं जातं, त्यांचा इतिहास आपल्या पुस्तकात केवळ 2 पानातच का आटपला जातो? चाणक्य जगातील पहिले महान राजनीतिक आणि अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यांनी विखुरलेल्या भारताला एकत्र करून अखंड भारत बनवला. त्यांचे अर्थशास्त्र आजही व्यवस्थापनेसाठी सर्वोत्तम मानलं जातं. सम्राट आणि ऋषी, चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य असोत किंवा सम्राट अशोक असोत, यांचा पराक्रम सांगताना आपली जीभ का कतरते? आपल्या ऋषीमुनींनी केवळ मंत्र दिले नाहीत, तर विज्ञानाची सूत्र सुद्धा दिली. मानसिक गुलामगिरीचा पाश. मित्रांनो, आपल्याला शारीरिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळाले हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण मानसिकदृष्ट्या आपण आजही गुलामच आहोत. ज्या शिक्षण पद्धतीत आपल्या महापुरुषांबद्दल आदर निर्माण होत नाही, ती पद्धत आपल्याला केवळ नोकर बनवते, नेते किंवा संशोधक नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही ना, तेव्हा तुम्ही आक्रमकांच्या खुनांना आणि आपल्या गुलामगिरीच्या प्रतीकांना देव म्हणायला लागतात. हा सर्वात मोठा धोका आहे. आपला इतिहास हा लुटारूंचा नाही, तर पराक्रमी योद्ध्यांचा आणि महान विद्वानांचा आहे. आता वेळ आली आहे स्वतःला बदलण्याची. शिक्षण पद्धती बदलेल तेव्हा बदलेल, पण तोपर्यंत आपण शांत का बसायचं? वाचा ना, छत्रपतींचा इतिहास वाचा, सावरकरांचा इतिहास वाचा, चाणक्य नीती वाचा. प्रसार करा, तुम्ही वाचा आणि प्रसार करा. आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला सांगा की शून्य कोणी शोधला, प्लॅस्टिक सर्जरी कोणी शोधली. अभिमान बाळगा ना भारतीय असण्याचा. तुम्हाला फक्त भारताच्या भूमीत जन्माला येणं म्हणजे सगळं आलं असं नाही, तर या भूमीच्या महान परंपरेचा पायीक होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. जर आपण आपल्या ज्ञानाचा जगाला परिचय करून दिला नाही ना, तर जग आपल्याला विसरून जाईल. उठा, जागे व्हा आणि आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा अभिमानाने मिरवा.